नमस्कार, मी गीताली विनायक मंदाकिनी. मिळून साऱ्या जणी मासिकाची मी संपादक आहे. मिळून साऱ्या जणी मासिकांनी विद्याबाळ अध्यासन प्रकल्प 2 हाती घेतला आहे आणि त्यामध्ये आपण स्त्री चळवळ आणि मी या विषयावरती विविध लोकांशी गप्पा मारतोय. आज आपल्याकडे अलका पावनगडकर आली आहे. नमस्कार अलका. अलका ही एक स्त्रीमुक्ती चळवळीतली झुंजार कार्यकर्ती आहे आणि मुख्य म्हणजे तिच्या सुरेल आवाजाने स्त्री चळवळ बुलंद झालेली आहे. तर अलका, आज आपण गप्पा मारूया स्त्री चळवळीविषयी मनसोक्त. तू मला सांग, स्त्री चळवळ तुझ्या आयुष्यात प्रथम कधी आली? मी कॉलेजमध्ये होते. 1985 साली चळवळ आयुष्यात आली असं म्हणायच्याऐवजी मी असं म्हणेन की चळवळ म्हणजे काय हे मला मुलगी झाली हो नाटक मी जेव्हा बघितलं तेव्हा कळलं. ती आयुष्यात आली म्हणजे जर मी सक्रिय कधी झाले वगैरे असं असेल तर ते 1986. म्हणजे तू मुलगी झाली हो आणि सुरू झाली का? हां, मी कॉलेजमध्ये वगैरे होते तेव्हा ते नाटक मुलगी झाली हे नाटक 1983 साली आलं होतं. आणि मुंबईमध्ये मी मुंबईत वाढली आहे. मुंबईमध्ये मी त्याचा एका गणपती उत्सवामध्ये प्रयोग पाहिला. नाटक बघत असताना एरवी जे नाटक म्हणून आपण बघतो त्याच्यापेक्षा हे वेगळं आहे हे कळत होतं. हां, आणि मुख्य म्हणजे त्यात असे अनेक प्रसंग आणि अनेक वाक्य होती की असं वाटत होतं हे माझ्या घरातलंच आहे. हे ह्यांना कसं कळलं की माझी आई हे असं बोलते किंवा आजूबाजूच्या बायका हे असं बोलतात, हे ह्यांना कसं कळलं असं वाटून ते बघितलं. आणि तेवढंच होतं. पण ते त्यानंतर मी काही त्या नाटकानंतर अपील केलेलं होतं की तुम्ही जे बघणारे आहात यांनी सामील व्हावं वगैरे असं. मी काही त्याला फार तेव्हा पॉझिटिव्ह रिस्पॉन्स दिला नव्हता. मग नंतर एका मैत्रिणीकडनं मला निरोप मिळून असं त्या नाटकामध्येच तू काम करशील का असं विचारलं गेलं. आणि त्याला कारण असं होतं की मी गाणं शिकतच होते. मी नाटकाचं सुद्धा ट्रेनिंग, अभिनय थिएटर ह्याचं थोडं ट्रेनिंग घेतलेलं आहे. आणि त्यातून कदाचित तसं वाटलं असेल की अरे ही त्या ह्याच्यासाठी बरी आहे का, आपण विचारूया. मी मुंबईला मालाड उपनगरात वाढली आहे. माझ्या शाळेचं नाव उत्कर्ष मंदिर. आणि हे सगळं कनेक्शन कसं, हे डॉट्स कसे जुळवायचे तर स्त्रीमुक्ती संघटनेसोबत असणाऱ्या वैशाली वैद्य, अरविंद वैद्य हे शिक्षकी पेशातले. तर वैशाली वैद्य ह्या शाळेत माझ्या शिक्षिका होत्या आणि त्यांनीच ते सुचवलं. आणि मी ते नाटक पाहिलं आहे. ज्या मैत्रिणीसोबत पाहिलं होतं ती मैत्रीण त्या गटाबरोबर म्हणजे स्त्रीमुक्ती संघटना या गटाबरोबर जोडली गेली होती. तुझं घरातलं वातावरण कसं होतं? म्हणजे स्त्री पुरुष समतेच्या अंगाने आई काय करत होती, वडील काय? घरातलं वातावरण मी मध्यमवर्गीय शहरी, आता ज्याला सुखवस्तू म्हणता येईल असं, तेव्हा सुद्धा सुखवस्तू नाही पण मध्यमवर्गीय. माझे वडील सरकारी नोकरीत होते त्यामुळे घरामध्ये एक स्टेबल इन्कम असतं तसं होतं. अर्थात तो काळ म्हणजे माझा जन्म आहे 67 सालचा. त्या काळामध्ये बाजारात काही असं खूप चकाचक नसायचं. त्यामुळे मी चाळीत वाढलेली आहे. चाळीचे मालक हे जर श्रीमंत असं म्हटलं तरी त्यांच्या घरातल्या वस्तू आणि आमच्या घरातल्या वस्तू आहेत काय फार फरक नव्हता, फक्त त्यांचं घर मोठं होतं. आणि आई शिकलेली? आई माझी नाही तेव्हाची शिकलेली आहे पण कॉलेजचं शिक्षण नाही तिचं होऊ शकलं. त्याआधी तिला नोकरी वगैरे करायला लागली कारण आई वडील दोघंही ज्या परिस्थितीतून आले होते ती गरिबीची होती. पण सवर्ण समाजातनं आम्ही असल्यामुळे अभावग्रस्त असं आयुष्यही नव्हतं. वंचना वगैरे असं आपण जे आता म्हणतो त्या प्रकारची वंचनाही अनुभवली नाही. शिवाय मुंबई सारख्या शहरात वाढले त्यामुळे अनेक बाबतीत म्हणजे स्त्री चळवळ जे प्रश्न मांडते त्यातले अनेक प्रश्न मला भेडसावले नाही. म्हणजे माझं लग्न 18च्या आधीच होईल का, माझ्या आजूबाजूच्याही अनेक मुलींची झाली. बहीण भाऊ होता? मला मोठा भाऊ आहे. आपल्याला शिकायला मिळेल का, आपल्या मनासारखं शिकायला मिळेल का असे प्रश्न नव्हते. खर्चिक असेल तर वडिलांना परवडेल का वगैरे असं होतं. पण तरीही मला असं वाटतं की आमचं जगच मर्यादित होतं. म्हणजे
आज जसं ज्ञान इकडून तिकडून बदाबदा सतत पडत असतं तसं ते नसल्यामुळे आम्हाला प्रश्नही कमीच पडत होते असं म्हणायला हरकत नाही. तुझ्याशी वागताना आई बाबा तो फरक होता आणि त्याकरता तो फरक सांस्कृतिक जे भेद दिसतात ते नक्कीच होते. रादर मी असंही म्हणेन की मी लहानपणापासून बंडखोर होतेही. बहीण नाही पण तुला फक्त भाऊ. मी लहानपणापासून बंडखोर होते. त्यामुळे 85-86 मध्ये जेव्हा मला स्त्रीमुक्ती चळवळी म्हणजे काय वगैरेची ओळख झाली तेव्हा मी त्याच्याकडे खेचले कशी गेले नाही अगदी पहिल्या झटक्यात ह्याचं नवल वाटावं पण ते घडणारच होतं. कारण की मी तशी होते म्हणजे ज्यामध्ये आपण म्हणतो की मला का बंदी, मी का नाही करायचं, असे जे मुलं प्रश्न विचारतात वयात येतानाचा जो बंडखोरपणा असतो तर त्या बंडखोरपणामध्ये हे नक्की होतं की मी मुलगी आहे म्हणून मला हे का ऐकवलं जातंय. रादर अनेकदा हे ऐकलंय की तुमच्या घरात चुकून ती मुलगी म्हणून जन्माला आली आहे किंवा तुमचा मुलगा मुलगी असायला हवा होता आणि मुलगी मुलगा असायला हवी होती. अशा प्रकारचं ऐकत अशा प्रकारचे कानावरती कमेंट्स पडले आहेत. आईला ऐकवले असतील. आई अनेक वर्ष एका वेगळ्या भीतीखाली वावरत असेल की ही कशी होणार आहे कोण जाणे वगैरे. लग्न कसं झालं तुझं? लग्न माझं लग्न तसं त्या काळाच्या मानाने म्हटलं तर बरंच उशिरा झालं. 30व्या वर्षी वगैरे. अरे बापरे. तोपर्यंत काय करत होते? मी काम करत होते, मुंबईत होते. मी चळवळीशी जोडली गेले होते. चळवळीत म्हणजे स्त्रीमुक्ती संघटना या संस्थेसोबतच मी काम करत होते. तोपर्यंत काही छोट्या छोट्या गोष्टी चळवळीमध्ये आल्या होत्या म्हणजे अमुक एखादा प्रकल्प किंवा अशी एक थोडीशी भाषा त्या प्रकारची. ही गोष्ट आहे 87 सालात नंतरची. तर 90च्या सुमाराला हे सगळं आलेलं होतं की अमुक एक गोष्ट आपल्याला करायची आहे तर मग आपल्याला माणसं हवी ती कामं करण्यासाठी. फक्त स्वयंसेवा करणारे लोक की जे इतरत्र नोकरी करतायत आणि उरलेल्या वेळामध्ये पार्ट टाइम या प्रकारचं काम करता आहेत. तर त्याच्या पलीकडे थोडं जाऊन महिलांसाठी कायदेविषयक माहिती देणारी शिबिरं घेणं. तुझं शिक्षण काय झालेलं आहे? मी शिक्षण घेतलं जर्मन भाषेचं. BA. मी पुणे विद्यापीठात एक ॲडव्हान्स डिप्लोमा आहे तो. आणि जर्मनीची जी ग्योथे इन्स्टिट्यूट आहे माझ्या वेळेला तिथे असणारे सर्व कोर्सेस शेवटपर्यंत आता त्याचे लेव्हल्स वेगळे आहेत. तेव्हा वेगळी नावं होती. ते केलं आणि नंतर मी शिवाय मला एक सायन्सची बॅकग्राऊंड आहे. मी पॅरामेडिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा करत होते. पण मी त्याच्यात काही काम केलेलं नाही. पण मी एक नक्की म्हणेन की ते करत असताना स्त्रियांबद्दल होणारे जे भेदभाव असतात ते खूप जवळून पाहिले, समोर आले खूप. कारण त्यामध्ये पॅरामेडिकल इंजिनिअरिंग म्हणजे ज्याच्यामध्ये पोलिओ पेशंट्स, तेव्हा पोलिओचं प्रमाण खूप होतं. त्या पोलिओ पेशंट्सना लागणारे कॅलिपर्स वगैरे बनवणं किंवा ॲम्प्युटेशन झालं हात पाय नाही तर त्यांना कृत्रिम अवयव देणं अशा प्रकारचा कोर्स होता. आणि तेव्हा जे पेशंट्स यायचे क्लिनिकमध्ये तिथे ते मुलगा मुलगी फरक. म्हणजे मुलगा पोलिओ पेशंट आलेला तो लवकर येणार ट्रीटमेंटला आणि काही आम्ही पेशंट बरोबरच्या लोकांशी काहीतरी बोलायचो. आम्ही दिलेल्या ट्रायल त्या मुलाकडनं करून घेणं चालायचं जेव्हा. तेव्हा पेशंटशी बोलताना असं लक्षात यायचं की त्या मुलाच्या बहिणी पण आहेत, अशाच आहेत, त्या कुठेतरी गावाला आहेत पण त्यांना हे मिळू शकत नाही आहे. हा मुलगा आहे म्हणून ह्याला आणलं आहे इथे. तेव्हा हे खूप लक्षात आलं होतं. आणि ते तुम्ही बोलायचं पालकांशी मुलीला का नाही आणलं? नाही, तेव्हा अशी समज खूप नव्हती. पण मी टिपून ठेवलं होतं म्हणजे की अरे यांची मुलगी पण आहे आणि यांनी आणलं नाही तिला. आणि तिथं सरकारी ही होती म्हणजे तेव्हा तर अनेक गोष्टी सरकारी होत्या. म्हणजे आमचा कोर्स सरकारी होता, ते हॉस्पिटल सरकारी होतं, मोफत सगळं मिळणार होतं. पण ह्यांनी आणलं नाही आणि मुलाला मात्र ती सेवा देता आहेत
हे लक्षात यायचं. तुझ्या आता पुन्हा वैवाहिक जीवनाकडे येऊया या अर्थाने की लग्न जमलं कसं, म्हणजे ट्रॅडिशनल पद्धतीने. मी मुंबईत होते, पण मुंबईतनं 92-93ला ज्या दंगली झाल्या बाबरी मशीद पडल्यानंतर, तेव्हा मुंबईचं जे सामाजिक चित्र होतं ना ते खूप दुःखदायक होतं. आणि असं वाटायला लागलं की ही मुंबई खूप अंगावर येते आपल्या. तेव्हा माहिती नव्हतं की ही अंगावर येण्याचं काय काय कारण आहे, पण एक कारण दिसत होतं की ना खूप गर्दी वाढली आहे, खूप माणसांना वेळच मिळत नाहीये काहीही करायला, प्रवासातच खूप वेळ जातोय. तर मी मुंबई सोडायचं ठरवलं. बरं. तसा माझा जन्म पुण्यातला आहे, पुण्याशी संबंध होता, पुण्यात नातलग वगैरे होते. आई वडील वडिलांच्या रिटायरमेंट नंतर पुण्यातच येणार होते, त्यामुळे मी पुण्यात आले. आणि तोपर्यंत माझं मत काय आहे वगैरे असं पक्क झालेलं होतं, म्हणजे स्त्रियांचे प्रश्न, स्त्रीवाद काय वगैरे खूप शार्प नसलं तरी होतं पक्क. तर इथे आल्यानंतर मी इथे नवीन काय करायचं, आता नवीन ठिकाणी आपण आल्यानंतर, तर मी गाण्याचा क्लास लावला होता. आणि गाण्याच्या क्लासमध्ये असणाऱ्या म्हणजे शास्त्रीय संगीत शिकणाऱ्या माझ्या बरोबरच्या मैत्रिणींनी माझे एकूण विचार समजून, तुला हे काम करायचं असेल तर अमुक एक आहे घर की ज्या घरात तुला हे काम करायला मिळेल. कारण अत्यंत पारंपरिक पद्धतीने आपण लग्न नाही ठरवलं तर पारंपरिक पद्धतीच्या लग्नात आपल्याला हे काम करायला मिळणार नाही कदाचित, ही जी भीती होतीच. तर हे काम करायला मिळेल असं तिने सांगितलं. आणि मग मी त्या मुलाला भेटले. त्याचं काय नाव? प्रसाद गिजरे. आणि मग असं वाटलं की आपल्याला काम करायला मिळेल तर काहीच हरकत नाहीये. बाकी खूप अपेक्षा खूप नव्हत्या बरं का. अमुक प्रकारचं आर्थिक स्थिती असावी, अमुक इतकं शिक्षण असावं. त्याचं किती पण शिक्षण? त्याचं पदवीपर्यंतच आहे. तर नोकरी करत होता आणि एक सामान्य मध्यमवर्गीय कुटुंब, खेड्यात, अनेक लोकांची खेड्याची पार्श्वभूमी, पण पुढची पिढी शिकून शहरात वाढते आणि थोडं शहरी पण आणि थोडं ग्रामीण पण असं काय घरातलं वातावरण दोन्ही प्रकारचं. आणि मला खूप वेगवेगळ्या गोष्टी त्यातनं अनुभवायला मिळाल्या की ज्या मुंबईतल्या आपण ज्याला विभक्त कुटुंब संस्थेमध्ये जेव्हा वाढत असतो तेव्हा, आणि थोडं एकत्र कुटुंबाच्या संस्कारामध्ये वाढलेल्या माणसांबरोबर. पण एक आहे की अनेक मतभेद असले तरी पण काम करायला नक्की मिळाले. आणि पुढे मुलं बाळ कसं? मुलगा आहे माझा, तोही आता नोकरी करतो. आणि म्हणजे मुलगाला वाढवताना असं म्हणजे अनेकांचं, आमच्या त्या मुलगी झाली हो नाटकात काम करणाऱ्या अनेकांचंच होतं की त्यांचं लग्न झाल्यानंतर त्यांना मूल झाल्यावर मुलगा झाला हो असं वाटायचं की आपल्याला मुलगी व्हायला पाहिजे असं. कारण त्याच्यामध्ये मुलगी होण्याबद्दलचं जे काही जे होतं आपल्याला मुलगा झाला असं. ज्यांना मुलगा झाला त्यांना अरे आपल्याला मुलगा झाला, म्हणजे त्याचं वाईट वाटण्यासारखं काहीच नव्हतं. पण ठीक आहे, आपल्याला एक मुलगा असा घडवता येईल ना समाजामध्ये की जो उलटा तो हे विचार समजेल. हो, तो बराच पुरोगामी आहे. कारण माझं किती कॉन्ट्रीब्युशन आहे मला खरंच माहिती नाही. कारण तो शिक्षणासाठी म्हणून घरातून बाहेर पडला, तो अशा वातावरणातही वाढला. तो 12वी नंतरच घरातून बाहेर पडला. 12वी पर्यंत घरात होता. हो, त्या वयात घरात होता. हो 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 हो. पुण्यातच वाढला तो पण बाकीच्या अनेक गोष्टी तो जेव्हा वाढत होता तेव्हा देशातलं राजकीय आणि सामाजिक वातावरण खूप बदलत होतं. तिथनं त्यांनी बरंच काही घेतलं. त्याच्या समवयस्क मित्रमैत्रिणींकडनं, त्याच्या शाळेकडून, अक्षरनंदन शाळेत होता तो, शाळेकडून, त्याच्या वैयक्तिक आवडी, त्यावेळेला इंटरनेट आणि मीडिया यांचा झालेला प्रसार, माझं काम, एवढ्या सगळ्यातून त्यांनी जे काही घेतलंय त्यामध्ये तो ग्लोबल सिटीझन झालेला आहे. आणि त्याचे बाबा आणि तो यांचं नातं कसं आहे? त्याचे बाबा आणि तो यांचं नातं संघर्षाचं आहे. पण ते संघर्ष कसले तर त्याचे वडील लहान गावातनं वाढलेत आणि ह्यांनी पाहिलेलं जग, ह्याचे विचार, त्यामध्ये काही गोष्टी अजिबात जुळून येत नाहीत. तसं माझं आणि माझ्या मुलाच्या नात्यामध्ये पण तो संघर्ष येतो.
मतभेद आणि जनरेशन गॅप तर आता फारच मोठी आहे. आणि ॲज अ पेरेंट म्हणून आपण खूप गोष्टी नव्याने शिकायला लागतं, ते मी पण शिकत गेले आणि त्याचे वडील पण शिकता आहेत. किंवा जेव्हा त्याला काही ते शिकायचं नसतं तेव्हा त्या दोघांचं खडाजंगी भांडण होतं. व्हेरी गुड. स्त्री चळवळीचं म्हणजे आता स्त्रीमुक्ती चळवळीत तू होती, आता इतके वर्ष झाली, तर तुला कसं काय काय दिसते ग, चळवळीची वाटचाल कशी झाली असं वाटतंय? चळवळीच्या वाटचालीबद्दल सांगायचं तर मी जे अनुभवते आहे त्यामध्ये आमच्या पिढीला किंवा माझ्या आधीच्याही पिढीला, माझ्या पुढे एक 10 वर्ष असणाऱ्यांना काय काय मिळतं आहे आपल्याला हे दिसतही गेलं. म्हणजे हे नव्हतं मिळत आणि मिळतं आहे. पण त्यामध्ये चळवळीचा वाटा आहे, मोठा वाटा आहे. त्यानंतरच्या म्हणजे मला असं वाटतं की 2000 नंतरची जी पिढी आहे तिला काय मिळत नव्हतं आधी आणि ते मिळतं आहे हे कळलं नाहीये. जसं आपण म्हणतो की आपल्या पिढीला तो स्वातंत्र्य चळवळीचा काळ अनुभवायला मिळाला नाही, आपल्याला स्वातंत्र्य हातातच मिळालेलं आहे. तसं मला तर ते असं झालं आहे. आणि त्यातून थोडंसं हे जे काही आहे ह्याच्यावर आपला हे कधी गमावलंच जाणार नाहीये आणि ह्याच्यावर आपला हक्क आहे आणि ही आपलीच कमाई आहे, अशाही 3 गोष्टी असल्यासारखं अत्यंत व्यक्तिगत आयुष्य फक्त चांगलं होणं याबद्दल खूप जागरूक आहेत असं अनेकांकडे बघून वाटतं. मी खूप सरसकट नाही हे विधान करणार, पण निदान मी ज्या वर्तुळात वावरते आहे, कारण मी अजूनही शहरात राहते. कामाच्या निमित्ताने मी अनेक वर्ष स्त्रीमुक्ती संघटनेचा कुमारवयीन मुलांबरोबरच्या प्रकल्पात काम केलं, जिज्ञासा नावाच्या प्रकल्पात काम केलं. तेव्हा शहरी गरीब वस्त्यांमधली मुलं आणि ती सुद्धा वयात येणारी, यांच्यामुळे त्या जनरेशन बरोबर माझा अनेक वर्ष सातत्याने संवाद होता, ते समजून घेणं होतं. मी खूप गोष्टी त्यातनं शिकले. त्यामुळे त्या सगळ्या पिढीला काही काही झगडा कसा द्यावा लागतो त्या वर्गामुळे, त्या वर्गात असल्यामुळे हे पाहिलं आहे. पण तरी अनेक बाबतीत हे दिसतं की माझं वैयक्तिक आयुष्य हे चांगलं व्हावं यासाठीची जी स्वप्न असतात, तसं माझं वैयक्तिक आयुष्य ज्या वातावरणावर अवलंबून आहे त्या वातावरणात काय होऊ शकेल, त्यामध्ये मी काय करायला पाहिजे, हे असं मध्यमवर्गीय घरातली मुलं म्हणतायत का की त्यांच्या फक्त माझ्या आईवडिलांचं 4 खोल्यांचं घर आहे तर मी आता 8 खोल्यांचं, किंवा परदेशात किंवा अमुक गाडीच्या ऐवजी तमुक गाडी, अशी स्वप्न होत आहेत जास्त असं वाटतं आहे. आणि त्याचं थोडंसं वाईट असं वाटतं की जर आजूबाजूचं वातावरण चांगलं नसेल तर माझं वैयक्तिक जे काही मिळवलेलं असेल त्याचा आनंद सुद्धा मला कसा मिळणार आहे. आणि जो काही आनंद मला मिळतोय तो काही फार व्यापक नाही, तो फार छोटासा आहे आनंद. मग त्या छोट्या आनंदात कसं ह्यांना समाधान वाटेल असं मला वाटतं. पण मग चळवळी त्याचा अर्थ कोणी तरुणच नाही आहेत का असंही नाही मी म्हणणार, तरुणाई अगदीच नसेल असं मला वाटत नाही. पण मी ज्या अनेक संस्था, ज्या जुन्या कार्यकर्त्यांबरोबर काम करते त्यापैकी अनेकांच्या ओठावर ही खंत येते की तरुणाई चळवळीशी जोडली नाहीये का गेलेली, तरुणाईला काय वाटतं. किंवा मी सुद्धा काही प्रमाणात हा प्रयत्न करून बघत होते की ज्या आपल्यासारख्या चळवळीतल्या आधीच्या पिढीच्या स्त्रिया आहेत, पुरुषही आहेत, त्यांच्या पुढच्या पिढीतल्या मुलांना चळवळीबद्दल काय वाटतं. मग काय ज्या घरातनं ती वाढली ती, तर अनेक मुलांना चळवळीबद्दल ठीक आहे आदर आहे, थोडंसं चळवळीशी नातं ते जोडू शकतात, पण ते त्याच्यामध्ये झोकून पडले आहेत असं दिसत नाही. आणि मला असं वाटत नाही की त्यांनी झोकूनच दिलं पाहिजे, पण जोपर्यंत समाजात प्रश्न दिसतायत तोवर झोकून देऊन काम तर करावं लागणारच आहे. ते कोणी करायचं, कारण आता असं थोडं प्रकल्पाधारित
व्हायला लागल्या ना स्त्री चळवळीत सुद्धा. म्हणजे जे तरुण आहेत ते त्याच्यामुळे ते प्रकल्पावरती येतात, प्रकल्पापुरतं काम करतात, दुसऱ्या प्रकारे म्हणजे थोडंसं सुट्या पद्धतीने आपण म्हणतो तसं, किंवा स्वायत्त संघटना असं न राहता संस्था होणं आहे. त्याचे काही प्रमाणातले फायदे आहेत मात्र की त्याच्यामध्ये ना अनेक गोष्टींचे दस्तऐवजांची नोंदणी चांगली होते, शिस्त लागणे आपल्याला. अगदी बरोबर आहे. कारण आम्ही स्वयंसेवी पद्धतीने काम करत होतो ना, तर आलो नाही आलो, गेलो नाही गेलो, आलो हेच खूप अशी एक धारणा. आपण आपला वेळ देतोय, आपलं कौशल्य देतोय, याहून अधिक कशासाठी आपण उत्तरदायी नाही, असा जो एक भाव असतो. त्यातनं हे अनेक गोष्टी आहेत. ए पासून झेड पर्यंत पूर्ण झालं तरच ते काम पूर्ण झालं म्हणता येतं. मध्येच बी डी ई एफ टप्प्यावर सुटलं तर तसं ते बरोबर नाही. ह्या गोष्टीचा काही प्रमाणात फायदा आहे, पण त्याचबरोबर कुठल्याही गोष्टीचं ना खोलात जाऊन अभ्यास नाही केला जात त्या व्यक्तीकडून, जी व्यक्ती त्या प्रकल्पात काम करत असेल. कारण तो प्रकल्प संपला की ती दुसरीकडे काहीतरी. म्हणजे आज मी म्हणजे आता आमचंच अगदी साधं उदाहरण मी पुण्यात काम करायला लागले होते 97-98 मध्ये. पुण्यामध्ये जिज्ञासा प्रकल्प सुरू झाला. तर त्यावेळेला ना HIV AIDS बद्दलची भीती हा एवढं होतं की जे यायचे ते आम्हाला, तुम्ही HIV AIDS बद्दल काही बोलणार असाल ना तर अगदी या. पण आमचा फोकस HIV AIDS बद्दल बोलणं हा इतका सीमित नाही आहे. आम्ही मुलांचं वयात येणं म्हणजे काय, मुलांची लैंगिकता काय, नंतर एक जबाबदार वर्तन काय, ह्या अनेक गोष्टी, त्या काळात त्या वयोगटात असणारे ताणतणाव काय, असं त्या जिज्ञासा प्रकल्पात अनेक गोष्टी आहेत. ते सगळं आम्ही बोलतो आहोत. तर पण त्यात HIV AIDS करणार, HIV AIDS घेणार का असंच सारखं होतं. त्यामुळे त्या साठी असणारी जोडली गेलेली मंडळी ते संपल्यावर तिकडनं दूर झाली. किंवा लोकांचं सुद्धा असं असतं, त्याच्यासाठी आम्ही तुम्हाला पैसे देऊ ना, आणि आम्ही कधीच त्याच्यासाठी काम केलं नाही, त्यामुळे मग नाही आम्ही त्या फक्त तेवढ्यावर करणार नाहीत, आम्ही हे एवढं सगळं घेऊन करणार आहोत. तू असं केलं. लोकशाही उत्सव, जवाब दो, अशी आपली अजून काय काय, निर्भय बनो, अशी काय काय आहेत. तर एकूण अशा पद्धतीच्या कामात तुला जास्त रस आहे, म्हणजे संघर्षात्मक जास्ती आहे का रचनात्मक? दोन्ही आहे असं म्हणायला हरकत नाही. मला तो दोन्हीची सांगड घालायला पाहिजे असं वाटतं. बरोबर. रचनात्मक कामाला संघर्षात्मक कामाची जोड नसेल किंवा त्यातून येणारा जो म्हणजे एक व्याप्ती आणि खोली याची समज नसेल तर ते रचनात्मक काम म्हणजे मग ते फक्त असं आपण ज्याला म्हणतो ना, दोन प्रकारचं काम असतं. एक राईट बेस्ड अप्रोचनी सामाजिक काम असतं, एक करुणे पोटी कंपॅशन बेस्ड कामातनं की अमक्यांकडे बघा ना बिचारे काही नाहीये तर हे देऊया त्यांना. त्या प्रकारच्या कामामध्ये गेलं आपण कुणीही, म्हणजे की त्यामध्ये आपोआपच आपण करतोय तो खूप काहीतरी ग्रेट आहे, दुसरे कोणीतरी अशी जी देते आणि घेते अशी जी भूमिका असते, त्यातनं काम करणाऱ्याच्या मनात एक गंड तयार होतोच. आणि जे घेणाऱ्याचे लाभधारक असतात त्यांना असं कृपाश्रयी बनून राहण्याची सवय लागणं असतं. तर ह्या सगळ्या गोष्टी टाळायच्या असतील तर हक्काधारित काम हे जास्त योग्य आहे. पण हक्काधारित काम करायचं म्हटलं तर संघर्ष होतोच. बरोबर. त्याच्यामध्ये नुसतं असं होत नाही की गोडगोड वाहो का आम्ही तुम्हाला अमुक आणून देतो वगैरे, असं होऊ शकत नाही त्याच्यामध्ये. त्यामुळे रस्त्यावर उतरणे हे म्हणजे लोकांना ना जसं आपण आता सुद्धा म्हणतो ना की आपल्याला लोकशाही आपल्या देशात 1950 मध्ये संविधानाचं पालन सुरू झालं, आपल्या देशात आली. पण लोकशाही रुजली का हा जो मुद्दा आहे. अनेकांना लोकशाही आहे म्हणजे फक्त 5 वर्षांनी आपण मतदान करतो इतकंच जे आहे, त्याच्या पलीकडे जाऊन हे समज वाढवणं यासाठीचं काम हे झालं नाही. किंबहुना काही वेळेला तर असंही वाटलं की एक भाबडा आशावाद असतो की ते आपोआप कळत जाईलच, की झिरपत जाईल, कळून येईल. शेवटी काय असतं की मला ठेच बसली की मी त्यातनं शिकतेच की, पण असं होत पण नाही ना. म्हणजे एक
आपले संजीव चांदोरकर जे पोस्ट लिहितात त्यांनी एक पोस्ट लिहिली होती की हा एक आपोआप वाद जो असतो हा आपोआप वाद आपला जरा घातक असतो ना. म्हणजे रस्त्यावरच्या ट्रॅफिकमुळे मला जर धक्का कसलाही बसला असेल, मोठा लॉस झाला असेल माझा, तर मी रस्त्यावरच्या ट्रॅफिक रिलेटेड जे काही काम असतं त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह होतेच असं नाही. पण नाही का, मी फक्त त्या माझ्या प्रसंगापुरती त्या ट्रॅफिक बद्दल किंवा सिस्टीम बद्दल काहीतरी बोलते. पण ती सिस्टीम सुधारावी, लोकांमध्ये जागृती करावी, अशा प्रकारे मी काही काम करत नाही ना. असं असतं ते माणसाचं. म्हणजे माझ्या पुरता तो मुद्दा संपला की ते संपलं असं जे असतं त्याचा परिणाम हा आहे. म्हणजे अति व्यक्ती केंद्री, समष्टीपेक्षा व्यक्ती, ते दोन्ही एकमेकांना अवलंबून आहे. जसं आपण स्त्री पुरुष हे काही विरोधी जेंडर्स नाहीयेत ना, ती कॉम्प्लिमेंटरीच आहेत, कॉन्ट्रीब्युटरी आहेत तसं. त्यामुळे लोकशाही उत्सव, जवाबदो याच्यामध्ये योगदान कसं आहे असं तुला वाटतं? कशामध्ये? लोकशाही उत्सवाचं व्यवस्था परिवर्तनामध्ये. सगळ्यात छोट्या छोट्या गोष्टींचे आपण म्हणतो ना की ते खारीचा वाटा तर प्रत्येकाचा आहेच. म्हणजे अजिबात काही न करणाऱ्यांचं सुद्धा योगदान आहेच. काय योगदान आहे ते निगेटिव्ह करत नाहीयेत आणि ते अजिबात काहीच कसे करत नाहीये असं बघून त्यातनं कोणीतरी नाही मग आपण केलं पाहिजे असं वाटणारं कोणी निघू शकतं. त्यामुळे योगदान आहे, छोट्या छोट्या सगळ्याच प्रयत्नांचं आहे. आणि असं आपण काय म्हणू की अशी असंतुष्ट माणसं जिथे असतात ना ते चांगलं असतं ना. म्हणजे अस्वस्थता म्हणतो आपण, जी अस्वस्थता आहे. ते गडकऱ्यांची एक लेख आहे का कविता आहे, चिंतातुर जंतू. तर चिंतातूर जंतू पाहिजे त्याच्यामध्ये. खरं म्हणजे शेवटची ओळ अशी आहे की चिंतातूर देवा काय विश्वाचा पसारा राहू द्या राहिला तरी चिंतातूर जंतूंना मुक्ती द्या बरी, असं काहीतरी गडकऱ्यांनी शेवटी म्हटलं की सगळ्याची चिंता करणारे लोक त्यांची थोडीशी खिल्ली उडवली आहे, पण चिंतातूर जंतू पाहिजे. आणि मग हे जवाबदो आंदोलन तुम्ही कसं कसं केलं आणि त्याचा काही हे झाला म्हणजे इम्पॅक्ट लक्षात आला कधी? जवाबदो आंदोलनाचा ना इम्पॅक्ट ना ह्या अशा गोष्टींचा इम्पॅक्ट मोजण्यासाठी अवघड आणि त्यासाठी परत वेगळं काम करायला पाहिजे. पण जवाबदो आंदोलनाची सुरुवात जी झाली होती ती अशी होती की एकूणच राज्य शासन आणि प्रशासन सुद्धा समाजात आपल्याला पाहिजे तसं काही करत नाही. म्हणजे आपल्याला इन द सेन्स व्यक्तीला असं नाही, पण संविधानाला अनुसरून ज्या प्रकारे असायला पाहिजे तसं होत नाहीये. असं अनेक वर्ष लक्षात येत आहे, ज्याला आपण म्हणतो की पुरोगामी सुधारक अशा लोकांच्या मनातली खतखत. आणि मग या खतखतीला काहीतरी एक आपण म्हणतो आउटलेट म्हणजे व्यक्त होण्यासाठी राज्यकर्त्यांना जवाब दो. आम्ही तुम्हाला जर निवडून दिले तर जवाब दो, ह्या गोष्टी का झाल्या नाही, ह्या गोष्टी का झाल्या नाहीत, किंवा हे जे काही घडतंय हे का घडतंय असं. आणि त्यावेळेला काय अजूनही रोजच काही ना काहीतरी असं घडतच आहे की ज्यामध्ये म्हणजे आता अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरचा संकोच किंवा घोषणा मोठ्या करतंय सरकार, पण प्रत्यक्षात ग्राउंडवर दिसत नाहीये. किंबहुना शासनात असलेले मंत्री किंवा सरकारी अधिकारी हे त्याला विपरीत वागता आहेत. माध्यमांमधून काय बाहेर येतं आहे, आपण प्रत्यक्षात काय बघतो आहोत, हे सगळं असं दिसत होतं की याचा जवाब कुणाला तरी मागायला पाहिजे. तो कुणाला मागणार, तर अर्थातच शासन आणि प्रशासन ही उत्तरदायी आहेत, तर त्यांना जवाब दो हे नागरिकांनी म्हणायला पाहिजे. म्हणजे मतदार राजा हा फक्त दाराशी मत देण्यासाठी हा येतो, उमेदवार येतो, तेव्हा तो जसा राजा म्हणून समोर उभा राहतो तसा काही तो पुढची 5 वर्ष नाही निवडून आला तर उभा राहत ना. त्यामुळे जवाब दो हे जसं 5 रुपये जर आईने मुलाच्या हातात ठेवले की जा लिंब घेऊन ये, तर कितीची लिंब आणली, किती आणली, उरलेले पैसे काय, हा विचार तोच ना. आणि समजा अंडरस्टँडिंग असेल की त्याला 2 रुपये त्याच्याकडे ठेवायचे, तरी ते माहित पाहिजे.
तसंच नागरिकांनाही काही गोष्टी माहीत पाहिजेत आणि त्यांना इच्छा झाली पाहिजे, कारण आधी माहिती आणि मग त्यातून विचारण्याची इच्छा तयार होणं. तर ही माहिती देण्यासाठी आम्ही काय करायचं, माहिती द्यायची तर माध्यमांमधनं माहिती द्यायची तर माध्यमं अजिबातच आपल्याला थारा देत नाहीत. हां, हे लक्षात आल्यानंतर आपण आपल्या सोशल मीडियावर व्यक्त होत असलो तरी सोशल मीडियाचा जो काही बबल असतो की आपल्या पोस्ट कुणाला दिसतात आणि ते कुठल्या नाही जाणार पुढे, याचं सोशल मीडिया सुद्धा एका वेगळ्या प्रकारे कंट्रोल करतो. मग आता फक्त एवढंच कंट्रोल नाहीये की मी रस्त्यावर उतरले तर मी बोलू शकते की नाही कोणाशी तरी, ह्याच्यावर आत्ता कंट्रोल नाहीये ना, तर मग रस्त्यावर उतरू आणि फुटपाथवर चौकात ऍक्च्युअली जसं एखादा माणूस त्याचं प्रॉडक्ट विकायचं असेल तर जसा रस्त्यावर उभं राहतो आणि त्याला कुठल्याही गोष्टीची मला लाज वाटत नाही, कारण तो मुळात प्रश्न पैसे कमावण्याचा असतो, पोटाचा असतो, तसं कुठेही चौक, फुटपाथ, बाग इथे जायचं आणि लोकांशी बोलायचं. हा प्रकार आहे ना आम्ही 92च्या बाबरी मशीद जेव्हा पडली ना त्याच्या आधी केला होता. बरं. स्त्रीमुक्ती संघटनेच्या कामामध्ये हा अनुभव कॉलेजमध्ये असल्यापासून आम्हाला होता. तो असा की त्यावेळेला रिंकू पाटील एक प्रकरण झालं होतं की त्या मुलीला 10वीच्या वेळेला जाळलं होतं परीक्षेच्या हॉलमध्ये, किंवा रूपकुंवर सती गेली होती. ह्या सगळ्या गोष्टी खूप धक्कादायक होत्या आणि तेव्हा रस्त्यावर उतरणं, लोकांशी बोलणं. स्त्रीमुक्ती संघटनेचं एक मासिक निघतं प्रेरक ललकारी, तो प्रेरक ललकारीचा अंक सुद्धा आम्ही रेल्वे स्टेशनवरती विकायला उभे राहिले. तेव्हा 2 रुपये काय तो अंक होता की हा तुम्ही घ्याल का, म्हणजे अक्षरशः आपल्या घरात आपल्या दारावरती येऊन तुम्हाला साबण हवाय का किंवा आम्ही विकायला आलोय असं जे लोक विकायचे तसं आम्ही केलेलं आहे. त्यामुळे रस्त्यावरती जाणं या गोष्टीबद्दल मला आता कसं करायचं हे कधीच नव्हतं. उलट मला ते आवडतंच की रस्त्यावरती, म्हणजे खूप लोक हे करतात पण ते वैयक्तिक आयुष्यात वैयक्तिक कामासाठी करतात. आपण एका वेगळ्याच कामासाठी हे करायचं आहे. 92 साली आम्ही जेव्हा बाबरी मशीद पाडू नका अशा प्रकारचं एक निवेदन लिहून लोकांच्या सह्या गोळा करत होतो. मुंबईमध्ये आम्ही सह्या गोळा करून आपण राष्ट्रपतींकडे पाठवू असं ठरलं. बराच मोठा गट होता, वेगवेगळ्या राजकीय पक्षांशी संबंधित नसलेले कलाकार, असे अनेक माणसं त्यामध्ये होती आणि आम्ही रस्त्यावर उभं राहून लोकांकडनं हे घेतलेलं आहे. सह्या दिलेल्या आहेत लोकांनी, लोक आमच्याशी बोललेले आहेत. आणि त्यावेळेला मला हे आठवतं आहे की कुणीही अमुक झालं तेव्हा तुम्ही काय करत होता म्हटलं नाही. म्हणजे 92ला खरं म्हणजे जेव्हा आम्ही हे बोलत होतो ना तेव्हा 84 मध्ये इंदिरा गांधीची हत्या झाली तेव्हा शिखांचं जे शिरकाण झालं होतं त्याचा खूप इतिहास होता. म्हणजे शीख समुदाय हा नक्की दुखावलेला समुदाय म्हणून वावरत होता समाजामध्ये, पण त्यांच्यातल्या सुद्धा कुणीही आता बरं तुम्हाला दिसतंय आमच्या वेळेला तुम्ही काय करत होतात हे कधीही म्हटल्याचं आठवत नाहीये. आता परिस्थिती अशी झाली आहे की तुम्ही उठलात आणि बोलायला गेलात तर 4 लोक कुठूनही कोणत्या वेळेला जमतील तुमच्या हल्ला करतील. आणि हा हल्ला झाला तर माझा अधिकारचं रक्षण करायच्या ऐवजी व्यवस्था त्या लोकांना संरक्षण पुरवेल, माध्यम माझ्याबद्दल काहीतरी उठवतील, अशी परिस्थिती झालेली आहे. त्यामुळे ते जबाबदो जरी असलं तरी त्याचा पण खूप वेगवेगळ्या प्रकारे विचार करत राहायला पाहिजे. ते नवीन स्वरूपात किंवा जास्त लोकांनी त्याच्यात सामील होऊन ते पुढे न्यायला पाहिजे. पण त्याच्यामध्ये असं झालं का की नागरिक सामील झाले? नागरिक सामील झाले. अनेकदा नागरिकांनी आम्हाला थेट अमक्या पक्षाला मत देऊ नका हे सांगा असं सुद्धा म्हटलेलं आहे. तेव्हा आम्ही म्हणत होतो आम्ही सरकारला जबाब मागतो आहोत. ज्या गोष्टी आपल्याला मिळायला पाहिजेत, जे संविधान सांगतं आहे त्या तुम्हाला मिळत नसतील तर तुम्ही सरकारला प्रश्न विचारू शकता. सरकारला प्रश्न विचारणं ही भीतीची गोष्ट नाही वाटली पाहिजे. आणि आपला तो अधिकार आहे. मी मत दिलं असलं म्हणजे पूर्वीचं तर आम्हाला माहिती आहे की आम्ही ज्यांना मत द्यायचो त्यांच्याबद्दल सुद्धा ह्यांनी काम केलं नाही हे सहज म्हणायचो. आता तसं म्हणण्याची चोरी करून ठेवली आहे. राजकारणाविषयी काय तुझं मत आहे?
आणि त्याच्यात तू सक्रिय आहे सत्वा व्हायला आवडेल. मत म्हणजे कशा अर्थाने? म्हणजे राजकारण हे खूप महत्वाचं आहे, पक्षीय राजकारण. का आपण सारखं जे आतापर्यंत म्हणत आलो ना की अरे बापरे राजकारण घाणे गलिच्छ आहे, नको बाबा आम्ही नाही त्याच्यातली, असं अशा अर्थाचं तो एक वेडेपणा होता की राजकारण हे वाईट आहे असं म्हणायचा. ते कळायला खूप उशीर झाला. पण ना सर्वच मध्यमवर्गीय आणि शिक्षित घरातून हे सातत्याने सांगितलं जातं. आणि माझा मुलगा मला नेहमी म्हणतो की हे जे आपल्या घरातनं म्हटलं जात होतं ना, आपल्या घरात म्हणजे माझ्याच घरात असं नाही किंवा मी त्याला असं नाही जनरल, की राजकारण वाईट, राजकारण करायचं नाही, त्याचे हे सगळे परिणाम म्हणजे ती तेव्हा माझ्या आई वडिलांनी म्हणजे त्या पिढीनी पेरलेली बीज आहेत, त्याची फळं आता आपल्याला दिसत आहेत. आणि राजकारण म्हणजे खूप साधी गोष्ट आहे की छोटं बाळ सुद्धा राजकारण करतं ना. म्हणजे आईने चॉकलेट दिलं नाही तर आजी देईल असं त्याला माहिती असतं, आणि ते जरा वेगळं भाबडं तोंड करून रडवेला तोंड करून आजी समोर जाऊन बसतं आणि आजी त्याला देते. बरोबर. आणि मग आई आणि आजीमध्ये जुंपते. बरोबर. किंवा आईकडनं वडिलांकडनं कुणाकडनं काय साधायचं. त्यामुळे राजकारण म्हणजे पक्षीय राजकारण एवढंच नाही, राजकारण हे सगळ्यांना आहे, ते चुकलेलं नाही. त्यामुळे त्याला असं अस्पर्श करून एक तर त्याला कंडेमही करू नये आणि त्याला अस्पर्शही समजू नये, कारण राजकारण सगळ्यांनाच आहे. तू करणार आहे का पक्षीय राजकारण? नाही, मी पक्षीय राजकारण करणार नाही, कारण माझा तो स्वभाव नाही आहे. मी कुठल्याच पक्षाची सभासद नाही आहे. माझा तो स्वभाव नाही आहे, कारण मी लीडर नाहीये, मी कार्यकर्तीच आहे. लीडरसाठी खूप वेगळ्या प्रकारचे गुण लागतात. डिप्लोमसी लागते, मुत्सद्देगिरी किंवा असं आणखीन बऱ्याच गोष्टी लागतात चांगल्या, म्हणजे चांगल्या अर्थाने. तर मी तशी नाही आहे. म्हणजे मी डेव्हलप केलं असतं तर ठीक आहे, पण आता नाही नको वाटतंय. आता आपण तुझ्या गाण्याकडे येऊया की गाण्यातून स्त्री चळवळीला तू कसं काय काय केलंस आणि तुला काय वाटतं गाणं किंवा कला एकूण हे माध्यम परिवर्तनासाठी? कला माध्यम खूप स्ट्रॉंगच आहे ते. मला काय मी खूप कलाकार अशा कॅटेगरीत वाटत नाही, अशासाठी की म्हणजे मी अजून त्याच्यात धडपडणारीच आहे ना. म्हणजे कुठलीही गोष्ट तुम्ही मिळवण्यासाठी खूप काळ त्याच्यात दिला पाहिजे. तरीही जे तिथे टोकाला असतात ते सुद्धा अजून विद्यार्थीच आहे, अजून अभ्यासकच आहे असंच म्हणत असतात. एक आहे की मला सूर थोडासा आहे हे घरात लक्षात आलं. घरामध्ये माझ्या आईचा आवाज चांगला होता आणि मी शाळेत असल्यापासून चला शिकायला, गाणं शिकवायला असं तिने पाठवल्यामुळे शास्त्रीय संगीताचे संस्कार झाले. त्याची तू काही परीक्षा वगैरे? हो, परीक्षा दिल्या, कार्यक्रम विशारद पर्यंतच. विशारदची परीक्षा दिली नाहीये मी, अभ्यास करत होते आणि कार्यक्रमही करत होते. कारण तो काळ पण असा होता की जरा भावगीतांचे ते ऑर्केस्ट्रा, असे छोटे घरगुती प्रकारचे कार्यक्रम. तर असे जुनी हिंदी मराठी गाणी की ज्याला आज आपण असं म्हणजे गोडगोड भावगीत, गोडगोड चित्रपट गीत अशी जी अशी मनाला आल्हाद देणारी वगैरे अशी असं कार्यक्रमही आम्ही बरेच केले आहेत. म्हणजे एकेकाळी तर त्याच्यावरती बऱ्यापैकी चांगला म्हणता येईल असा पॉकेट मनी सुद्धा कमावलेला आहे. पण जशी मी चळवळीकडे आले तशी माझ्या या गाण्याचा उपयोग चळवळीमध्ये होतो आहे असं इतरांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी अर्थातच मला काही ना काहीतरी संधी दिल्या. त्या मलाही तेव्हा आवडत गेल्या की आकाशवाणीवर आपली कॅसेट निघाली, रेकॉर्डिंग स्टुडिओ वगैरे वगैरे, किंवा आपण गातोय आणि असा 2-5 हजारांचा मॉब आपलं गाणं ऐकतोय. स्टेज फ्राईट मला नव्हती. त्यामुळे ते सगळं असं खूप सुखावणार असतं बरं का. स्टेजवर उभं राहून आपण बोलतोय आणि लोक आपल्याला ऐकतायत वगैरे. तर त्यामुळे मला असं वाटलं की अरे तेव्हा मी लहान होते ना, चळवळीत अनेक मोठी मोठी नावं होती. तर मला असं वाटलं माझ्याकडे हा जो गुण आहे ह्याचा मला वापर करता येईल. आणि मुख्य म्हणजे हे पण आहे ना की एखादं मोठं लांबलचक भाषण सांगायचं जे गाणं म्हटलं की पटकन लोकांना ते पोचतं. त्यामुळे
मला असं वाटलं की ह्याचा खूप चांगला वापर करता येईल. मात्र एक आहे की चळवळीमध्ये सुद्धा काहीतरी सैद्धांतिक मांडणी वगैरे करणं म्हणजे ग्रेट. आणि गाणं म्हणजे हा जरा आता लोक गडबड करतायत एक गाणं म्हणा, हो सुरुवातीला म्हणा, जरा वातावरण निर्मिती करा असं जे केलं जातं. किंवा चळवळीचं गाणं आहे त्यामुळे ते कसंही म्हटलं तरी चालतं, कोणीही आणि कसंही म्हटलं तरी चालतं. म्हणजे म्हणावं सगळ्यांनीच, पण त्याच्यात सुद्धा काही चांगलं करता येऊ शकेल ना. म्हणजे मी कालच्या पेक्षा आज चांगलं होऊ शकेन अशी आस प्रत्येक माणसाला जी लागते आणि असायला पाहिजे. तसंच गाण्याच्या बाबतीत सुद्धा की मी जे आतापर्यंत म्हणत होते किंवा होतो त्याच्यामध्ये हे कोणीतरी मला सांगितलं की नाही हे सुरात नाही असं म्हटलं की सुरात या शब्दावर वजन दे किंवा अशा भावानी म्हण, तर ते काय आम्ही कार्यकर्ते आहोत असं म्हणून ते झटकून टाकायला पाहिजे का? तर तसं नाही करावं, कारण शेवटी परिणामकारकता साधायची असेल. आणि दुसरं म्हणजे तुम्ही जे माध्यम निवडले त्या माध्यमाची जी गरज आहे ती भागवली पाहिजे. म्हणजे आता आपण रेकॉर्डिंग करतोय तर तिथे पुरेसा उजेड वगैरे असेल ही त्याची गरज आहे, तर ती गरज पूर्ण करूनच आपण हे काम करतोय ना. तसं गाणं किंवा नाटक म्हणजे मुलगी झाली हो नाटक सुद्धा, मुलगी झाली हो नाटकाची गरज तुम्ही उत्तम अभिनय करा अशी कधीच नव्हती. पण तुम्ही चांगला अभिनय केला तर ते जास्त परिणामकारकपणे जातं ना. त्या शब्दांमध्ये जे वजन आहे ते थिएटरची आणि त्या स्टेजची गरज पूर्ण करून तुम्ही पोचवलं तर जो आहे त्याच्याहून अधिकस्य अधिकम फलम जे म्हणतात तसं ते नक्कीच होतं ना. आता भविष्यात काय बेत माझा तुझा म्हणजे चळवळीच्या संदर्भात आणि घरगुती सुद्धा मी खूप कमी महत्वाकांक्षी आहे. बर, पण म्हणजे काय पुढे करायचं काय महत्वाकांक्षी वैयक्तिक काहीतरी असं सुचतं ना की अरे आता हे करूया, हे केलं आता हे करायला पाहिजे चळवळीच्या अंगाने किंवा गाण्याच्या अंगाने म्हण. नाही आता काय म्हणजे आता तर मी सध्या करते आहे ते काम म्हणजे मला जी गाणी शिकायला मिळाली मी त्यातनं म्हणजे मी खूप उशिरा पण गाणी लिहायला पण लागले. कारण आता काही गाणी आता असे असतात की अरे आपल्या डोक्यात आलं हे कोणीतरी लिहिलं पाहिजे, कोण लिहिणार, आपणच लिहायला पाहिजे. चळवळीची तीच प्रथा आहे ना की काय बाहेरचा कोणी माणूस चळवळीची गाणी लिहित नाही, ते काम करणाऱ्यांनीच लिहायची असते. ते सुचतही बऱ्याच वेळेला. हा तसं ते आता मी गाणी लिहिते, मग जुनी गाणी मी लिहिलेली गाणी कोणीतरी नव्याने लिहिलेली गाणी जी मला माहिती आहेत ती मी रेकॉर्ड करते आहे. यूट्यूब चॅनल आहे ते अलका पावनगडकर या नावाने, त्याच्यावरती मी गेल्या वर्षी जेव्हा पहिल्यांदा हा प्रकार सुरू केला तेव्हा मी किती करेन हे माहिती नव्हतं, कारण मी कॅमेराला खूप अशी काय म्हणते फ्रेंडली नाही आहे आणि मला असे आतनच एकदम अशी खूप असं हे येतं अवघडलेपणाच येतो कॅमेरा समोर. मी म्हटलं ना 5000 लोकांसमोर मी घाबरत नाही, पण कॅमेरा लागला की मी खूप कॉन्शियस होते. तू स्टेज फिअर नाही म्हणलीस आणि मग कॅमेराची काय एवढी भीती वाटते? मला असं वाटतं की तिथे जी जिवंत माणसं जे रिस्पॉन्स देत असतात ना त्यातनं मला ऊर्जा मिळते आणि इथे मिळत नाही. ओके, कॅमेरा तसं करू शकत नाही ना त्यामुळे असेल मला माहिती नाही, पण तरीही रिस्पॉन्स चांगला मिळतो. हा चांगला मिळतो आहे. म्हणजे त्याच्यासाठी करावे लागणारे प्रयत्न मी खूप कमी करते, कारण परत असं आहे की ती नवीन टेक्नॉलॉजी त्यात ती नव्याने शिकणं मला ते शिकायला खूप आवडतंय. मात्र म्हणजे मला उत्सुकता आहे आणि उत्सुकता माझी कधी मरू नये नवीन काही शिकायची हे मला नक्की वाटतं. आणि मला वाटतं आता आपली बोलणं संपवताना एक गाणं तर व्हायलाच पाहिजे. अलका म्हटल्यावर हा गाणं मी म्हणते. जरा 1 मिनिट थांबूया फक्त, एडिट करा नंतर आपण हे करूया. आता कुठलं गाणं म्हणायचं कारण मला आणि मगाशी मी ते तुला म्हणायला विसरले की एक गाणं म्हणायचं बरं का तुला शेवटी असं. पण मी ते गृहीत धरलं की गाणं म्हटलं की अलका सुरू. नाही मी गाणं म्हणेन त्याच्यात काहीच नाही, फक्त आता कुठलं म्हणू हा मला पेच पडला एवढंच. आता तुला कुठलं सर्वात चळवळीतलं आता अगदी अपिलिंग लोकांना की जे पोचलं नाही असं तुला वाटतं पण पोचलं नाही असं नाही वाटत? म्हणजे आता माझ्या चॅनलवरती बरेच आहेत त्यामुळे 1-2 तू सांग म्हणजे मी सांगते कुठलं म्हण. कारण जुन्यातली असतील तर असं ही सगळी तुमची 75 सालामधली वगैरे जी गाणी आहेत ती खूप आहेत. तर कुठलं म्हणता
हा तर प्रश्न पडतोच, कुठलं घेऊ. खूप असलं की म्हणजे बरं असतं ना, 2 ड्रेस असलं की एक अंगावर एक दांडीवर. बरोबर आहे. कुठलं म्हणशील घेऊ, म्हण कुठलं तरी, कारण आता वंदना यायची वेळ झाली. हो, त्याच्यामुळे तुझं आवडतं म्हण. सुरू केलेलंच आहे ना, चालूच आहे. एक गाणं म्हणजे स्त्री चळवळीत वेगवेगळ्या टप्प्यांवर वेगवेगळी गाणी लिहिली गेली ना. कधी हुंडा प्रश्नावरती, कधी समानता वगैरे असं ह्याच्यासाठी. तर स्त्री चळवळ म्हटल्यावरती तुम्हाला हवंय काय, आता बरंच काही चित्र दिसते की सगळं आहे मुली असं. आता 10वी 12वीचे रिझल्ट लागले की मुलींचेच वगैरे असं करून एक चालतं. तर स्त्री चळवळीचं पण ज्या प्रकारचा विकास झालाय किंवा त्यांनी पण भूमिका वेगवेगळ्या आधीच्या ज्या होत्या त्याच्यात अजून विस्तार आणि बऱ्यापैकी, म्हणजे बऱ्यापैकी नाही, मोठ्या प्रमाणावर सर्वसमावेशकता असं जे काही आलं आहे. तर एक गाणं मी लिहिलं होतं की स्त्री चळवळीला हवंय काय, तुम्हाला हवंय काय नेमकं. तर ते गाण्याचे शब्द असे आहेत. जुलूम नको अन जबरदस्ती नको, संस्कृती रक्षणाची सक्ती अन नको, पितृसत्तेचा दबाव जाचही नको, जाती व्यवस्थेचा काचही नको, आभाळ मुक्त हवे भरारी घ्याया, पंखात बळ आश्वासक छाया, हे आमचे अधिकार आम्ही मिळवणार, अधिकारांसाठी लढत राहणार, हे आमचे अधिकार आम्ही मिळवणार, अधिकारांसाठी लढत राहणार. हे गाणं माझ्या चॅनलवर टाकलं आहे. छान छान, मस्त आहे ना, एकदम आवाज खूप छान आहे. आणि हे तूच केलेलं आहे, हे एकदम छान आहे. म्हणजे कसं की आता ते सगळ्या काळात होऊ शकतं ना. हे नक्की नकोय. काय करायचंय, मग अशी बोललो आम्ही की गाण्याने एंड करूया असं ना. एंड नोटचं काही असतं का? अरे तू नाही म्हणत लाईक शेअर सबस्क्राईब वगैरे. हा, हे आपलं चुकतं, हे आपलं चुकतं. मग आता काय म्हणायचं, म्हण. हो, मी माझ्या पहिल्या किती याला म्हणत नव्हते, मग मला कुणीतरी सांगितलं, मग मी आता प्रत्येक वेळेला म्हणते. काय म्हणूया, मिळून साऱ्या जणीच्या युट्यूब चॅनेलला, सगळीकडे म्हणायचं युट्यूब चॅनल. मी पण म्हणते, तू पण म्हण. चल मग तू आधी म्हण. मिळून साऱ्या जणीचं जे यूट्यूब चॅनेल आहे ते सगळ्यांनी लाईक करा, त्याला ह्या व्हिडिओला शेअर करा. सॉरी चॅनल सबस्क्राईब. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर याला लाईक करा, हा शेअर करा आणि मिळून साऱ्या जणीचं चॅनेल सबस्क्राईब करा. थांबा आता, टिंग टॉंग थांबा, पुन्हा घेते ना बेल, घ्या त्याला, घ्या ना त्यांना, जे कोण आहे त्यांना आत्ता घ्या. वंदना उघडतील, येता येईलच. या या या, उशिराच झाला जरा ना. हे चाललंच आहे, शेवटच चालला होता आमचा. थोडा 2 मिनिटं परत घेते ना. मी माझ्या चॅनललाही लाईक शेअर सबस्क्राईब म्हणते आणि तुझ्या चॅनललाही म्हणते. तूच म्हणून घ्या आता दोन्हीला. मी जे गाणं म्हटलं ते अलका पावनगडकर या माझ्या यूट्यूब चॅनेलवर आहे, तुम्ही तिथे ते ऐकू शकता. त्या चॅनललाही तुम्ही सबस्क्राईब केलं तर मला आवडेल. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर ह्याला लाईक करा, शेअर करा, मिळून साऱ्या जणीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.